श्री स्वामी समर्थ मंडळी, तर कसे आहात सर्वजण? आणि तुम्ही चांगलेच असाल, मी सुद्धा खूप छान आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजपासून आमचं जे आठवड्याभराचं शेड्यूल आहे ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. म्हणजे आठवड्याभरात आम्हाला काय काय ऑर्डर आल्या, त्यासाठी आम्ही कसं प्रिपरेशन केले, कशी तयारी केली, हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आणि जर तुम्हालाही असा बिझनेस करायचा असेल तर आमचे हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओच्या नंतर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आज आम्हाला द्यायची होती 50 मिल्क ट्रेसची ऑर्डर. तर यामध्ये मटार पनीरची भाजी होती, पुलाव होता, कोशिंबीर होती, मिक्स व्हेजची भाजी होती, 2 गुलाबजाम आणि 3 चपाती, असा सर्व मेनू आम्हाला द्यायचा होता. तर याची मी जी भाजीची तयारी आहे ती या व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही आहे, पण नेक्स्ट व्हिडिओपासून मी भाजी कशी बनवली आहे हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पुलाव कसा बनवला आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्हाला पण बनवायची आयडिया येईल. तर इथे आपले सर्व जे 50 मिल्क ट्रेज आहेत ते बनवून रेडी आहे. ही ऑर्डर द्यायची होती आम्हाला सकाळी 11 वाजता. तर आम्ही सकाळी आज लवकर आलो शॉपवर आणि सर्व आधी तर नाश्त्याचे मेनू बनवून घेतले आणि नंतर लगेचच मिल्क ट्रेजच्या तयारीला लागलो. तर सर्वजण मिल्क ट्रेज रेडी करतायत आणि इथे मिस्टर आता ते पॅक करून व्यवस्थित आता रिक्षामध्ये ज्यांची ऑर्डर होती त्यांना ते व्यवस्थित आपण हँडओव्हर करतोय. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की हे मिल्क ट्रेज मी किती रुपयाला द्यायला पाहिजे होते. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला मेनू सांगते. यामध्ये मटार पनीरची भाजी होती, मिक्स व्हेजची भाजी होती, 3 चपात्या होत्या, पुलाव होता, कोशिंबीर होती आणि 2 गुलाबजामसुद्धा होते. तर ही कितीपर्यंत द्यायला पाहिजे होती हे तुम्ही मला नक्की सांगा. तर सगळं दुकानातलं काम 2 वाजेपर्यंत उरकल्यानंतर 2च्या नंतर मला हे काम असतं. तर यामध्ये कोथिंबीर निवडायची असते, जवळपास 6 ते 7 जोड्या मला कोथिंबीर लागते. त्यानंतर मेथीसुद्धा असते, पालक असते. तर दुकानावरून आल्यामुळे खूप भूक लागली होती. मग घरात आता खरवस होता, त्यामुळे तो मी लगेचच निवडता खाऊन घेतला, कारण की भूक मला कंट्रोल होत नव्हती. तर पहा इथे मी आणि मिस्टर लसूण निवडतो. ॲक्च्युली आधीचा जो सर्व लसूण होता मी त्यांनाच निवडायला लावला होता, कारण की यावेळेस जरा त्यांच्याकडून थोडासा लसूण आणताना थोडासा गणला होता. म्हणजे लसूण खूपच खराब आला होता आणि तो निवडायला मला खूप वैताग होत होता. त्यामुळे मी त्यांच्याकडूनच निवडून घेत होते आणि त्यांना त्यांची चूकसुद्धा सोबत दाखवत होते. तर पहा तुम्ही व्यवसाय करताना अशा गोष्टी तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहेत. म्हणजे बल्कमध्ये तुम्हाला जर तुम्ही घेतलं लसूण, कांदा किंवा बाकीच्या इतरही मसाले वगैरे असतील तर ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरतं. त्यामध्ये तुमची कॉस्टिंगसुद्धा खूप कमी होते आणि सारखं वस्तू संपले की तुम्हाला अर्जंट ती आणायला जावी लागत नाही. त्यामुळे ह्या गोष्टींची तुम्ही बिझनेस करताना नेहमी काळजी घ्या. तर इथे आता लसूण सर्व आता निवडून घेते मिस्टरांकडून आणि सोबत माझं कीर्तनसुद्धा त्यांना ऐकवते. तर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, की यातून मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बिझनेस तुम्ही कसा करू शकता किंवा बिझनेसच्या काही टिप्स असतील किंवा रेसिपीज असतील ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यामुळे लगेच आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा. तर इथे आता बऱ्यापैकी सर्वच लसूण निवडून झालेला आहे. आता नेक्स्ट डेचं तुम्हाला मी सांगते की नेक्स्ट डे आम्ही काय केलं आहे. तर नेक्स्ट डेमध्ये इथे आता मला थालीपीठ बनवताना आमची जागा फार कंजेस्टेड होती, म्हणजे खूप छोटी होती आणि मला पटापट कस्टमर उरकणं जागेअभावी पॉसिबल नव्हतं. तरी मी जवळपास 2 वर्ष एवढ्या छोट्याशा जागेमध्ये ॲडजस्ट केले. पण आता आम्ही ठरवलं की थोडंसं आपण काउंटर वाढवून घेऊया. त्यामुळे आता हा जो आमचा जुना काउंटर आहे तो आम्ही वाढवून घेतो. त्यासाठी इथे वेल्डिंगचं काम चालू आहे. तर हा जुना काउंटर आहे बघा. एवढ्या छोट्याशा जागेमध्ये मी थालीपीठ आणि मागच्या साईडला तुम्ही बघू शकता इथे पिझ्झाचं मिस्टर सर्व करत होते, पिझ्झा ते बनवत होते. मी एवढ्याच्या छोट्याशा जागेत थालीपीठ बनवते आहे आणि खूप ते मला जागा कंजेस्टेड होत होती. पण आता आम्ही छान काउंटर वाढून घेतला आहे. ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन की कसा आम्ही काउंटर आमचा तयार केला आहे. तर इथे मी चीज थालीपीठ बनवते. चीज थालीपीठला ॲक्च्युली कमेंटमध्ये जेव्हा व्हिडिओज येतात तेव्हा बरेच लोक नाव ठेवतात, पण मी एक खरं सांगते, चीज थालीपीठ जर कुणी एकदा खाल्लं तर ते सिरियसली इतकं छान, इतकं टेस्टी लागतं. मी तुम्हाला आता काय सांगू, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तर इथे आता मिस्टर आलेले आहेत पिझ्झा बेस घेण्यासाठी. हे आमचं साठीचं स्पेशल हा रॅक आहे. इथे आमचे नेहमीचे पिझ्झा इथे स्टोअर करून ठेवतात. त्यांना माहिती आहे की याच टायमिंगला आम्ही पिझ्झा घेऊन जातो 4 वाजता आणि फ्रेश पिझ्झा 4 वाजेपर्यंत रेडी होतात. आणि या दादाने आता सगळं पॅकिंग करून आमचे पिझ्झा आता आम्हाला दिलेले आहेत. नेहमी आम्ही इथूनच घेतो आणि ते आमचे स्पेशल कस्टमाइज पिझ्झा बेस आम्हाला ते बनवून देतात. तर इथे आता आपण पिझ्झा बेस मिस्टरांनी घेतलेला आहे आणि चला
आता स्टॉलवर जाण्याची सुद्धा तयारी झालेली आहे. तर नेक्स्ट डेसाठी इथे आता इडली फ्राय मी बनवलेली आहे. तर इडली फ्रायसुद्धा बनवायला खूप सोपी आहे आणि खरं तर खूप हेल्दी आणि टेस्टी असा हा इडली फ्रायचा मेनू आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला या जर आला नसेल तर. तुम्हाला ॲड्रेस सांगते मी. कमिन्स कॉलेज रोड, शाहू कॉलनी लेन नंबर 4, पुणे कर्वेनगर येथे तुम्हाला हे खाण्यासाठी यावं लागेल. बाजूला तुम्ही पाहू शकता मिसळसुद्धा आहे. तर मिसळला सुद्धा कस्टमरचा खूप छान रिस्पॉन्स आहे. तर हे आमचं छोटंसं मिसळचं शॉप आहे. ही सुद्धा जागा आम्हाला खरं तर खूप कमी पडते, पण आम्ही एवढ्याशा छोट्या जागेत आम्ही सुद्धा ॲडजस्ट करतोय. आणि रोजचे आमचे येणारे कस्टमर इतके ओळखीचे झालेत की ते सुद्धा छान आम्हाला ॲडजस्ट करून घेतात आणि रिस्पॉन्ससुद्धा त्यांच्याकडून आम्हाला खूप छान आहे. तर तुम्ही अजून आला नसाल तर एकदा नक्की व्हिजिट करा आपल्या शॉपला. तर पहा इथे छान अशी इडली फ्राय रेडी आहे. तर कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हालाही जर असंच बिझनेस करायचा असेल तर आमच्या या पेजला फॉलो नक्की करा, सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या जवळच्या लोकांमध्ये शेअर करा. आणि पुन्हा एकदा सांगते, आमच्या शॉपवर येण्याचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगते. पुणे कर्वेनगर, कमिन्स कॉलेज रोड, शाहू कॉलनी लेन नंबर 4 येथे तुम्हाला यायचं आहे. एकदा नक्की टेस्ट करा.